काय बाई, स्वयंपाक बनवताना कितीही तयारी करून ठेवली ना तर काहीतरी मागे राहूनच जातं. आता माझ्याकडून पण एक गोष्ट राहून गेली होती, ती कोणती आहे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आज आपण बनवतोय साधा सोपा आणि तेवढा चमचमीत असा व्हेज पुलाव. हा पुलाव बनवण्यासाठी तुम्ही शिळा राहिलेला भात वापरू शकता किंवा अगदी ताजा भात बनवला ना मग काय अप्रतिमच लागतं चवीला, परवणीच हो की नाही. बरं चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर पॅन गरम करायला ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल आणि तूप वापरू शकता, पण फक्त जर तुपाने फोडणी दिली तर ते तूप करपण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मग मी 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. पुलाव किंवा मसाले भात किंवा बिर्याणी यातला कोणताही प्रकार जर आपण बनवत असू तर त्यामध्ये तूप घातलं की त्याची चव अप्रतिम अशी लागते. म्हणून मग नेहमी आपण तूप वापरायचं आहे भाताच्या फोडणीसाठी. पण सर्वात अगोदर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल, जेणेकरून आपलं तूप करपणार नाही. आता तेल आणि तूप छान गरम होईपर्यंत वाट बघायची आहे, थोडंसं छान गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतर मग यामध्ये फोडणी घालून घ्यायला सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे जिरं थोडंसं तडतडू द्यायचे, परतवून घ्यायचं जिरं चांगलं आणि त्यानंतर मग आपण आपली बाकीची फोडणी घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता जास्त तेल तापलेलं नाही आहे, फक्त तूप मेल्ट होईपर्यंतच मी वाट बघितली होती आणि त्यानंतर मग जिरं थोडंसं तडतडेपर्यंत वाट बघितलेली आहे. आता जिरं आपलं छान तडतडलं, परतवून झालं की मग यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे. आता तसं बघायला गेलं तर या ठिकाणी दुसरी एक गोष्ट घालणं अपेक्षित होतं, पण मी ते विसरले आणि ते राहून गेलं. त्यामुळे मग मी काय केलं, बाकीचं जे फोडणीचं साहित्य काढून घेतलं होतं ना ते घालून घेतलेलं आहे. सर्वात अगोदर यामध्ये मी घालून घेतलेला आहे कांदा या ठिकाणी मी मध्यम आकाराचा 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे. कांदा तुम्ही पुलाव बनवत असताना आवर्जून घालायचा आहे. कांद्यामुळे चव छानच येते, शिवाय तो असा मस्त चमचमीत लागतो. शिवाय कांद्याचा जो गोडवा आहे ना तो आपल्या पुलावमध्ये उतरतो. म्हणून मग आपण आवर्जून कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटातच आपला कांदा छान शिजून होतो. आता तुम्हाला हवं असेल किंवा जर घाई असेल तर मग तुम्ही या ठिकाणी कांद्यामध्येच मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय की जर आपण कांदा शिजत असताना मीठ घालून घेतलं तर कांदा खूप पटकन शिजतो. पण माझ्याकडे जास्त काही घाई नव्हती, म्हणून मग मी कांद्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे, मीठ मी नंतर घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम बारीक कापून घेऊ शकता. मी मध्ये फक्त स्लाईट कट करून घेतलेला आहे आणि मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्याचा जो तिखटपणा आहे ना तो आपल्या पुलावमध्ये उतरला पाहिजे, बस एवढंच. जर तुम्ही बारीक मिरच्या कापून घातल्या तर तुम्ही पुलाव खात असताना तुम्हाला मध्ये मध्ये खूप जास्त स्पायसी लागेल, खूप जास्त तिखट लागेल. म्हणून मग मी या ठिकाणी मिरच्या बारीक न कापता घातलेल्या आहेत. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून घ्यायच्यात. मी या ठिकाणी वाटाणा घातलेला आहे, सिमला मिरची आहे, गाजर आहे आणि फरसबी, या 3-4 भाज्याच मी या ठिकाणी वापरलेल्या आहेत. या भाज्या आता आपल्याला परतवून घ्यायच्यात. 1-2 मिनिटासाठी आपण भाज्या परतवून घेणार आहे आणि या भाज्या परतवून घेत असताना तुम्ही झाकण ठेवलं तर बेस्ट. अगदी मिनिटभरातच आपल्या भाज्या छान परतवून होतात, त्या शिजतातही छान. आपण कुकरला जर भात बनवत असू तर त्याला एवढं छान परतवून घ्यायची गरज नाही आहे, कारण त्या कुकरमध्ये छान शिजल्या जातात. पण आपण आज पॅनमध्ये भात बनवतो, यासाठी आपल्याला तो छान शिजवून घेतला पाहिजे, कारण आपला भात ऑलरेडी शिजलेला आहे, हो की नाही. मग आपण जर भात शिजण्यासाठी वेळ दिला तर या भाज्या शिजतात. पण आज आपण बनवतोय पुलाव, ज्याचा भात ऑलरेडी कुक केलेला आहे मी आणि या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत साईडला एका बाजूला. ठीक आहे, आता भाज्या शिजत आलेल्या आहेत जवळपास. आता यामध्ये घालून घ्यायचं आहे 1 टोमॅटो. मी या ठिकाणी 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. आता मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे. मीठ आता टोमॅटोसोबत घातलं ना की त्याचा थोडंसं पाणी सुटलं जातं छान, ज्यामध्ये आपल्या भाज्याही शिजतात. शिवाय मीठ सगळ्या भाज्यांमध्ये मस्त ॲब्झॉर्ब केलं जातं. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे. म्हणजे कोणाला जास्त मीठ घातलेलं आवडतं तर कोणाला कमी मीठ घातलेलं आवडतं कोणतंही जेवण बनवत असताना. ठीक आहे, आता भात वेगळा शिजवून घेतला, त्यामध्ये आपण मीठ घालूनच घेतलेलं आहे, त्यामुळे फक्त भाज्यांसाठीचं मीठ या ठिकाणी वापरायचं आहे. आता ह्या भाज्या शिजवत असताना जास्त वेळ लागत नाही. टोमॅटो घालून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा 1-2 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवून द्यायचे. अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर आपल्या भाज्या पानचट लागतील.
मग तुम्हाला मिठाचं प्रमाण वाढवावं लागेल. शिवाय जर तुमच्याकडून पाणी जास्त झालं तर मग भाताचा गिचका होण्याची शक्यता असते. आता मी मिनिटभरासाठी झाकण ठेवलं होतं पण ते दाखवायचं राहून गेले. आता यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक वापरतोय ते म्हणजे दही. पुलाव बनवत असताना दही आवर्जून घालायचे, ज्यामुळे आपल्या पुलावला चव खूप छान येते. एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही व्हेज पुलाव बनवत असताना दही वापरत नसाल तर मग मात्र आवर्जून दही घालायचे. आणि जर समजा बाय चान्स तुमच्याकडे दही अवेलेबल नाही आहे घरामध्ये, तर त्यावेळेला तुम्ही काय करायचे, काही नाही, लिंबू असेलच ना, तर या ठिकाणी तुम्ही लिंबू घालून घ्यायचे. 2 ते 3 चमचे लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे. झाकण ठेवायचे आणि शिजवून घ्यायचं आहे भाज्या लिंबाच्या रसामध्ये. आणि त्यानंतर मग यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जास्त मसाले वापरायचे नाही आहेत. मी 1 चमचाभर धनेजिरे पूड, पाव चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे. जास्त मसाले वापरण्याची गरज नाही. आणि आता मी जी मिरची घालणार आहे ना, ती आहे काश्मीरी रेड चिली पावडर, जिच्यामुळे आपण जो पुलाव बनवतोय ना तिला रंग खूप छान येईल. जर समजा तुम्हाला लाल रंगाचा पुलाव नको आहे तर तुम्ही या ठिकाणी फक्त हळद घालायची आहे, म्हणजे त्याचा जो रंग आहे ना तो जसाच्या तसा दिसून येईल. मी आज थोडासा रेडिश कलरचा पुलाव बनवते, माझ्या श्रावणीला तसाच आवडतो, म्हणून मग मी या ठिकाणी बेडगी मिरची पावडर किंवा मग काश्मीरी मिरची पावडर वापरते. आज मी या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बेडगी मिरची पावडरही वापरू शकता. आता मी सुरुवातीला म्हटलं होतं की जिरं घातलं आहे, त्यामध्ये दुसरी एक गोष्ट महत्त्वाची घालून घ्यायची राहिली होती, ती म्हणजे ही आलं लसूण पेस्ट. तिचं ॲक्च्युली सुरुवातीलाच फोडणीमध्ये घालायची होती, पण माझ्याकडून ती विसरली, म्हणून मग मी ती आत्ता घालून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला छान परतवून घ्यायचे. सगळ्या भाज्यांमध्ये मसाले आणि आलं लसूण पेस्ट छान मिक्स करून घ्यायचे. यानंतर यावर 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायची त्या सगळ्या भाज्यांची, ज्याच्यामध्ये दही छान ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, मसाले छान परतले पाहिजेत. आणि त्यानंतर मग आपण यामध्ये घालायचं आहे शिजवून ठेवलेला तांदूळ. आता तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. मी या ठिकाणी आज वापरलेला आहे बासमती तांदूळ. शिजवून घेतलेला भात घालण्या अगोदर यामध्ये थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची, जिचा रंग खूप छान दिसतो आपण बनवणाऱ्या पुलावमध्ये. आता यामध्ये शिजवून ठेवलेला 1 वाटी भात मी घालून घेतलेला आहे. भात छान भाज्यांमध्ये मिक्स करायचा आहे. यासाठी जास्त वेळ नाही लागत, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये आपला भात छान मिक्स करून होतो. आता 2-3 मिनिट का लागतात, कारण आपण भात शिजवून घेतलेला आहे. जर आपण वाफवून घेतलेला भात असेल, म्हणजे मी हा कुकरमध्ये शिजवून घेतला होता, त्यामुळे मिक्स करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला आहे. पण तुम्ही जर तो वेळून घेतलेला असेल तर मग मात्र तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, तो मोकळा सुटसुटीत असतो. पण कुकरमध्ये शिजवलेला भात जास्त मोकळा सुटसुटीत नसतो. तुम्ही बघू शकता थोडासा वेळ लागतोय तो मिक्स होण्यासाठी. बाकी प्रॉब्लेम काहीच नाही, ना चव बदलते. उलट मला पर्सनली वेळून घेतलेल्या तांदळापेक्षा असा जो कुकरमध्ये आपण भात बनवतो ना तो जास्त आवडतो. त्याची चव खूप छान लागते आपण ज्या पुलाव बनवतो ना त्यामध्ये. आता सगळं छान मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर भाताची छान वाफ करून घ्यायची आहे. तांदळाला आपण शिजवून घेतलेल्या भाताला सुद्धा आपल्या मसाल्यांची दह्याची छान फोडणी बसली पाहिजे. खूप छान चवीला होतो हा भात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करायचा आहे. ठीक आहे, अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचं आहे. आजचा व्हिडिओ आवडला नाही की नाही ते मला कमेंट करून सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुलाव बनवताना जर तुम्हाला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची नाही आहे, म्हणजे आपण जी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे ती वापरायची नसेल, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 2-3 पुदिन्याची पाने हे सगळं मिक्सरला छान बारीक वाटून घेऊ शकता आणि त्याचा पुलाव बनवू शकता. अप्रतिम लागतो चवीला. तुम्हाला ती रेसिपी हवी असेल तर मग मला कमेंट करून सांगायचं आहे, मी तुमच्यासोबत ती रेसिपी नक्की शेअर करेल. अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा. आणि हो, जर आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.